नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे हर्नियापासून मुक्ती. आपल्याला माहितीच आहे की हर्नियावरती आजपर्यंत विविध प्रकारचे पारंपरिक उपचार उपलब्ध होते, पण एक मोठा त्याच्यामध्ये त्रास असा होता की ह्या हर्नियाचा रिकरन्स म्हणजेच वारंवार उद्भवणारा हर्निया, तसंच हर्नियाची शस्त्रक्रिया केल्यानंतर बऱ्याचदा रुग्णांना वेदनेला सामोरं जावं लागायचं. हाय रिस्क पेशंट म्हणजेच मधुमेह असणारे, हृदयविकार असणाऱ्या पेशंट्सवरती शस्त्रक्रिया करता यायची नाहीये, पण हे सर्व धोके आता टाळून नवीन प्रकारचे 3D मेश उपचार उपलब्ध झालेले आहेत, खास करून हर्नियासाठी. आणि म्हणूनच आपण आता हर्नियापासून संपूर्ण मुक्त होऊ शकता. आणि ह्या नवीन उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध असे दुर्बीण तज्ञ म्हणजेच लॅप्रोस्कोपिक सर्जन असणारे डॉक्टर अभिजित बागुल आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अभिजित बागुल यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अभिजित बागुल हे सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहे, कारण खास करून विविध जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये सर सहभागी होत असतात. आपण एक लॅपटॉपवरती आता पिक्चर बघूया. डॉक्टर अभिजित बागुल हे सुप्रसिद्ध असे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ते सध्या डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी प्रोफेसर म्हणजेच प्राध्यापक आणि युनिट हेड म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय साई स्नेहदीप हॉस्पिटल कोपरखैरणे नवी मुंबई या ठिकाणी ते लॅप्रोस्कोपिक डिपार्टमेंटचे हेड म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी खास करून विविध प्रकारच्या पोटविकारांवरती दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर स्टोन आहेत, अपेंडिक्स सारखा आजार आहे, आतड्यांवरच्या विविध शस्त्रक्रिया आहेत. आणि अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये आपला जो विषय आहे हर्नियापासून मुक्ती, या हर्नियावरती नवीन 3D मेशचे उपचार या ठिकाणी यशस्वीरित्या केले जातात. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये. आज एक महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे की हर्नियावरती असणारे नवीन 3D मेशचे उपचार, अर्थातच हर्नियापासून मुक्ती. एक लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून आपण विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करता पोटावरच्या खास करून, आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की एक आमूलाग्र क्रांती झाली आहे एकंदरीतच वैद्यकीय क्षेत्रामध्ये की नवीन नवीन उपचार आता येत आहेत. पारंपरिक हर्नियावरच्या उपचारांपेक्षा आता ह्या नवीन उपचारांमुळे एकतर वेदना कमी झालेली आहे, अॅनेस्थेसिया कमी लागतो, कधी कधी लोकल अॅनेस्थेसियामध्ये तुम्ही शस्त्रक्रिया करू शकता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकरन्स किंवा वारंवारता कमी झालेली यातली. पण आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीला की सर्वप्रथम हर्निया म्हणजे काय ते आमच्या प्रेक्षकांना सांगा, काय सांगता येईल? हो, पोटातला कुठलाही भाग जेव्हा वीक असतो, स्पेशली पोटावरचे जे मसल्स असतात ते जेव्हा वीक होतात आणि नॅचरली पोटाच्या आतला जो प्रेशर आहे तो जेव्हा वाढतो, तर या वीक भागातून पोटातली अतडी किंवा त्याची चरबी ही बाहेर येण्याची प्रयत्न करते त्या वीक भागातून. त्यालाच आपण हर्निया असं म्हणतो. येस, आपण हे लॅपटॉपवरती बघूया आता की कशा रीतीने या ठिकाणी दिसते आपल्याला स्क्रीनवरती. आपण बघूया की कशी पोटातली चरबी ही टायर फुटल्यासारखी, एखादं ट्यूब बाहेर येते टायर फुटल्यावरती तशा रीतीने ही बाहेर येत असते. मला वाटतं सोपं उदाहरण आहे प्रेक्षकांना कळण्यासाठी की अशा रीतीने थोडक्यात म्हणजे की पोटातले जे स्नायू आहेत ते कमकुवत झाले, तर जेव्हा आतड्यातले किंवा इतर भाग चरबीयुक्त भाग बाहेर येतो त्याला आपण हर्निया असं म्हटलं जातं. ह्याचे टाइप्स किंवा प्रकारांविषयी आम्हाला काय सांगता येईल का? आपण लॅपटॉपवरती बघू म्हणजे प्रेक्षकांना खूप सोपं होईल बघायला. हर्नियाचे विविध टाइप्स आहेत, पण त्यातलं जे मेन इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती मी थोडं हायलाइट करतो. सगळ्यात मेन मुख्य जो हर्निया आहे तो जांघेवरचा हर्निया आहे, ज्याला आम्ही इन्ग्वायनल हर्निया असं म्हणतो. ओव्हरऑल 75% हर्निया हा इन्ग्वायनल रिजन मध्येच असतो. त्याच्यानंतर जो दुसरा कॉमन हर्निया आहे तो बेंबी किंवा बेंबीच्या जवळपास हर्निया असतो. स्त्रियांमध्ये हा हर्निया खूप कॉमन असतो. त्याच्यानंतर जो तिसरा हर्निया आहे त्याला आम्ही वेंट्रल हर्निया म्हणतो, जो बेंबीच्या वरच्या भागाला होतो. आणि असे काही पेशंट आहे ज्यांना आधी पूर्व शस्त्रक्रिया झाली असते आणि ती शस्त्रक्रियानंतर त्याच भागातून जेव्हा हर्निया येतो त्याला आम्ही इन्सिजनल हर्निया म्हणतात. हेच बेसिकली 4 इम्पॉर्टंट हर्निया आहेत. ओके सर, हे आपण आता सांगितले टाइप्स वेगवेगळे आहेत जे हर्नियाचे, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. अर्थातच ह्या हर्नियावरती जे आता नवीन 3D मेशचे उपचार आले त्याविषयी आपण जाणून घेऊया. पण सगळ्यात महत्त्वाचं मला एक विचारावंसं वाटतं आपल्याला की एकंदरीतच आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उपचार उपलब्ध होते, तर 3D मेशचं अॅनिमेशन बघण्याआधी मला आवर्जून विचारावंसं वाटतं की हे जे आता नवीन उपचार उपलब्ध झाले 3D मेशचे, अर्थातच ह्याच्यामध्ये काय नाविन्य आहे किंवा ह्याचं काय ॲडव्हान्टेज आहे? ॲडव्हान्टेज असं आहे की हे डे केअर सर्जरी आहे आणि ऑपरेशन नंतर जो कालावधी असतो पेशंटला बिलकुल पेन होत नाही. पेशंट लवकरात लवकर घरी जाऊ शकतो. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये पेशंट कामाला रुजू होऊ शकतो. आणि ही शस्त्रक्रिया अगदी एका छोट्या छिद्रातून केल्यामुळे पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड, जो पोस्ट ऑपरेशनच्या नंतरचा कालावधी आहे तो अतिशय एकदम सुंदर तरीकेने टॉलरेट करतो. पेशंटला जास्त औषधांची गरज, ज्यांना किडनीचा आजार आहे, असे काही पेशंट आहे ज्यांना फुफ्फुसाचा आजार असतो, ज्यांना अॅनेस्थेसियाचे हाय रिस्क कॉम्प्लिकेशनचे चान्सेस असतात, अशा पेशंटला आपण लोकल अॅनेस्थेसियामध्ये 3Dचा बेनिफिट देऊ शकतो.
ओके, मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे हाय रिस्क पेशंट आहेत किंवा ज्यांना खूप जास्त या ठिकाणी म्हणूया की ऑपरेशनचा धोका आहे, अशा रुग्ण सुद्धा हे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून घेऊ शकतात. शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे का हर्नियाला सर? येस, शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. याच्यासाठी कुठलंच मेडिकल मॅनेजमेंट किंवा काही औषधं वगैरे असं काही नाहीये. सो मेडिकल मॅनेजमेंट नाहीये, पण आता शस्त्रक्रियेला आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपण 3D अॅनिमेशन बघूया आता की 3D मेश कशा रीतीने केलं जातं. लॅपटॉपवरती बघूया आपण आता की कशा रीतीने 3D अॅनिमेशन हे केलं जाऊ शकतं किंवा कशा रीतीने ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. आपण बघूया लॅपटॉपवरती. सर काय सांगता येईल? हां, आता आपण जी स्क्रीनवरती बघता आहोत तर नॉर्मल जसं डिसेक्शन करायला लागतं हरण्यासाठी ओपन सर्जरीमध्ये, ते स्टेप्स नॉर्मली तेच असतात. हा जो पोर्शन तुम्ही बघतायत याला आम्ही हरण्या म्हणतो. हा याचा गळा आहे हरण्याचा, ज्याच्यातून ती हरण्याची सॅक आहे आणि त्याचे जे कंटेंट्स म्हणजे किंवा आतडी किंवा आतली चरबी वगैरे असेल हे बाहेर आलेले आहेत. या कव्हरिंगला नॉर्मली आपण डिसेक्ट करून आजूबाजूच्या स्ट्रक्चर्स पासून सेपरेट करतो आणि त्याला आतमध्ये ढकलायचा प्रयत्न करतो. ओके, ठीक आहे. पूर्वीच्या काळी जे आपण ऑपरेशन करायचो त्या ह्याच्यात आपण काय करायचो, हे नॉर्मली जे डिसेक्शन झाल्यानंतर हा जो होल आहे, हा जो छिद्र आहे, हा आपण टाईट टाक्याने बंद करायचो आणि याच्यावरती हा जो एंटिरियर सरफेस आहे याच्यावरती एक मोठीशी जाळी बसवायला लागायची. ती जाळी हलू किंवा सरकू नये यासाठी आपल्याला भरपूर टाके घ्यायला लागतात. तर त्या टाक्यामुळे काय असायचं की त्या भागातले ज्या नसा आहेत किंवा नर्व्ह जे आहेत त्या टाक्यामध्ये चुकून आतमध्ये अडथळा निर्माण क्रिएट करतो आणि जाळी सुद्धा काही वेळाने त्या तिकडच्या नसा आहेत त्यांना इरिटेट करून तिथे पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये बरेचशी वेदना होत राहतात. आणि हे तुम्ही जे बघताय ते आपण हरण्याचे जे कव्हरिंग आहे त्याला आपण आता कट करतोय. बरोबर. आणि आणि आता तुम्ही बघाल किती सुंदर प्रमाणे फक्त बोटाच्या हिशोबाने, याला आम्ही फिंगर डिसेक्शन म्हणतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचे शार्प इन्स्ट्रुमेंट वापरले जात नाहीये आणि अतिशय सुंदर प्रमाणे एक जागा निर्माण क्रिएट करतोय आपण, जेणेकरून आपली जी 3D हरण्याची जी जाळी आहे ती या जागेवरती एकदम सुंदर तरीकेने बसणार आहे. याला आपण प्री पेरिटोनियल मेश रिपेअर सुद्धाही असं बोलू शकतो. ओके, सो हे प्री पेरिटोनियल रिपेअर या ठिकाणी केलं जातं. आपण बघितली ही प्रक्रिया आणि ही जी दिसते ती 3D मेश आहे. आता तुम्ही बघत असाल याला कॉईल रिकॉईल ऍक्शन आहे. वरती एक फूल आहे, खाली एक जाळी पसरलेली आहे. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला आम्ही ऍप्लिकेटर किंवा डिप्लॉयर म्हणतो. याच्यात आपल्याला जाळी लोड करायला लागते आणि एकदा लोड केल्यानंतर ही जाळी आपण हरण्याच्या होलमधून एकदम सुंदर तरीकेने सुंदर पद्धतीने त्याला फक्त आतमध्ये पुश करायला लागते. एकदा ही पुश केल्यानंतर फुल जे हरण्याचं होल आहे, जे हरण्याचं डिफेक्ट आहे, तिथे अतिशय सुंदर प्रमाणे बसतं आणि कॉईल रिकॉईल ऍक्शनमुळे पेशंटला बिलकुलही पेन होत नाही. आता तुम्ही बघत असाल आम्ही याच्यात एकही टाके काही घेत नाहीये. खालची जी जाळी आहे ती पोस्टिरियर वॉर्डला चांगली पसरून बसलेली असते आणि टाके घेतल्यामुळे नर्व्हचं डॅमेज होण्याचे चान्सेस तर बिलकुल येत नाहीये. आणि एकदा ऑपरेशन झाल्यानंतर जे वरचे स्किनचे टाके ते नॉर्मल पद्धतीने आपण घेऊन ही हरण्याची सर्जरी करू शकतो. दुसरं मुख्य ॲडव्हान्टेज म्हणजे ही अतिशय लहान छिद्रातून ऑपरेशन केलं जातं. नेमकं 3 ते 4 टाकेमध्ये ऑपरेशन होऊ शकतो. पेशंट लवकरात लवकर घरी जाऊ शकतो आणि कामाला सुद्धा 3 ते 4 दिवसामध्ये रुजू होऊ शकतो. ऑपरेशन नंतर पेशंटला बिलकुल पेन होत नाही. नॉर्मली हे डे केअरमध्ये ही सर्जरी केली जाते. डे केअरचा अर्थ आहे की पेशंट त्याच दिवशी ऑपरेशनला येतो. सकाळी ॲडमिट झाल्यानंतर पेशंटचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर काही तासांनी पेशंटला आम्ही लघवी करायला लावतो आणि एकदा त्यांनी जेवण टॉलरेट वगैरे केलं की त्याच दिवशी आपण पेशंटला घरी पाठवू शकतो. हो, मला वाटतं आश्चर्यकारक अशी ही प्रक्रिया म्हणायला हरकत नाही आणि वरदान आहे ही 3D मेश की ज्याच्यामध्ये टाके घ्यायला लागत नाहीत, त्यामुळे वेदनारहित शस्त्रक्रिया ह्याचा रिकरन्स कमी झालाय. आम्हाला 3D मेश आपण दाखवू शकता का? आपण तेही बघूया लॅपटॉपवरती आता की कशा रीतीने 3D मेश हे फंक्शन होतं हे या ठिकाणी दाखवलेलं, म्हणजे त्याच्या मागचे टेक्नॉलॉजी काय सांगता येईल? आपण आता जे स्क्रीनवरती बघत आहोत ही एक 3D मेश आहे आणि हे त्याचं स्पेशल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला आपण ऍप्लिकेटर किंवा डिप्लॉयर असं म्हणतो. आणि हे त्या हरण्या होलमधून आपण आतमध्ये ढकलतो आणि त्याला बटनद्वारे त्या हरण्या मेशला आपण रिलीज करतो. एकदा ते रिलीज केल्यानंतर जी खालची जी जाळी आहे ती पोस्टिरियर वॉलला चिटकून बसते आणि जेव्हा तुम्ही बघत असाल ते फूल एकदम सुंदर प्रकारे हरण्याचं जे होल आहे तिथं एका डायनॅमिक पद्धतीने ते तिथून बसून राहतं. त्यामुळे पेशंटला जेव्हा पण खोकला येतो किंवा पेशंट काही प्रकारचं ताण वगैरे करतो तर ही जाळी त्या ओपनिंगला इतकी सुंदर प्रमाणे बसते की त्याला हालायची काही गरज पडत नाही.
टाके तर आपण शिवतच नाही. टाके न मारल्यामुळे नसांचा डॅमेज होण्याचा किंवा दुसरा काही कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस तर अतिशय शून्य आहे आणि हे पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये अतिशय कम्फर्टेबल असतात. मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती आणि ह्यासाठी आपण ह्या नवीन पद्धतीचा जर का आपल्याला वापर करायचा असेल तर जरूर पुढे जे स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. हर्नियापासून मुक्त आपण जीवन आता जगू शकता. आपल्याला माहिती आहे की हर्नियावरती उपचार केवळ शस्त्रक्रिया हाच आहे, पण सर्व पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये सर्वोत्तम उपचार आहे तो आहे हा 3D मेशचा आहे, जी आपण डे केअर मध्ये करू शकतो. म्हणजे आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज नाहीये. वेदना रहित आहे कारण ह्याच्यामध्ये टाके घ्यायला लागत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हाय रिस्क पेशंटसाठी सुद्धा ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि सर्वजण ह्याचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे पुढे स्क्रीनवरती जे आपण नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या आणि आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल तर याविषयी आपण जरूर घ्या. आपण हर्नियावरील या नवीन उपचारांची चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती हर्नियापासून मुक्ती या विषयावरती आणि दुर्बीण तज्ज्ञ असणारे डॉक्टर अभिजित बागुल आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतात की कशा रीतीने हर्नियावरती 3D मेश उपचारांद्वारे संपूर्णतः मात करता येऊ शकते. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की 3D मेशद्वारे जर का आपण हर्नियावरती उपचार केले तर हर्नियामध्ये असणारी वारंवारता म्हणजे रिकरन्स आपल्याला टाळता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदना रहित असे हे उपचार आहेत कारण ह्याच्यामध्ये टाके आपल्याला घ्यायला लागत नाहीत पोटाच्या आतमध्ये. त्यामुळे हर्नियाच्या ऑपरेशन नंतर होणाऱ्या वेदना आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय रिस्क पेशंट्स म्हणजे पेशंटला हृदयविकार असेल, मधुमेह असेल किंवा इतरही काही आजार असतील तरी सुद्धा या ठिकाणी अॅनेस्थेसियामध्ये असणारा आपल्याला जो धोका आहे तो टाळता येतो कारण हे लोकल अॅनेस्थेसियामध्ये ऑपरेशन करता येणे शक्य आहे आणि डे केअर मध्येच म्हणजेच हॉस्पिटलमध्ये आपल्याला ऍडमिट होण्याची गरज नाही. आणि ह्या सर्व उपचारांविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण स्क्रीनवरती जो संपर्कासाठी नंबर बघतात तो जरूर टिपून घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात आपल्याला कन्सल्टेशनही उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्यासाठी पुढील स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती फोन जरूर करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आता मगाशी 3D मेशच्या उपचारांविषयी सांगितलं आणि जे अतिशय महत्त्वाचं आहे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना हर्निया जो होतो आणि एकंदरीतच का होतो हर्निया ह्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. काय सांगता येईल? जसं मी आधी पण सांगितलं, हर्निया हा बेसिकली पोटावरचे जे मांसपेशी होते त्याच्यात जेव्हा वीकनेस येतो आणि वारंवार त्याच्यावरती जेव्हा ताण पडतो तेव्हा त्या ठिकाणी हर्निया होण्याचे चान्सेस जास्ती असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ओबेसिटी किंवा आपण लठ्ठपणा जे म्हणतो या पेशंटमध्ये सुद्धा हर्निया होण्याचे चान्सेस जास्ती असतात. स्त्रियांमध्ये स्पेशली रिपीटेड प्रेग्नेन्सी नंतर बेंबीच्या ठिकाणी ज्याला आपण बेली बटन असं म्हणतो त्या ठिकाणी हर्नियाचे होण्याचे चान्सेस जास्ती असतात. याच्या व्यतिरिक्त काही लोकांना सतत खोकला असतो, दमा असतो, त्यांना काही लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास असतो, काही लोकांना सतत लघवी करण्यासाठी जोर लावायला लागतो. हे जे सर्जरी झाली असते, शस्त्रक्रिया झाली असते आणि त्याच्यातून हर्निया परत पोटाचा प्रेशर सतत वाढल्यामुळे हर्निया होतो, ज्याला आपण इन्सिजनल हर्निया असं म्हणतो. ओके, म्हणजे हे सुद्धा एक कारण असू शकतं की ज्या म्हणजे पूर्वीच्या काळी शस्त्रक्रिया झाली असेल तर अर्थातच हर्नियामध्ये आपल्याला बघायला मिळायचं पूर्वीच्या काळी की एकदा हर्नियाचं ऑपरेशन झालं की पुन्हा काही वर्षांनी हर्नियाचा उद्भव होत असे. तर 3D मेशने हे टाळता येणं शक्य झालेलं आहे का आणि कशा रीतीने हे टाळू शकतो आपण? हो ना, 3D मेशमध्ये जे मुख्य ऍडव्हान्टेज आहे ज्याला आपण बोलतो फक्त पेन हे मुख्य ऍडव्हान्टेज नाहीये, रिकरन्स रेट जो बोलतो ॲज कम्पेअर्ड टू ओपन सर्जरी. जर तुम्ही बघाल लिटरेचर जे सांगतो ओपन सर्जरीमध्ये रिकरन्स रेट अतिशय जास्ती आहे, 8 ते 14% आहे आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये जवळजवळ 4 ते 11% आहे. पण 3D मेशमध्ये रिकरन्स रेट 0.03 हा पर्सेंटेज आहे. ओके, म्हणजे ऑलमोस्ट नाही सारखाच म्हणू शकता तुम्ही. शकतो आपण. आणि मगाशी आपण जसं सांगितलं की ही वेदना रहित प्रकाराची अशी ही उपचार आहेत आणि त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न की बऱ्याचदा लोक ऑपरेशन करून घ्यायला नाखुश असतात किंवा उपचार घ्यायला नाखुश असतात कारण हर्नियाचा फुगा जरी दिसला बऱ्याचदा तरी तो त्रास देत नसतो आणि म्हणून बऱ्याचदा बेल्ट लावणं अमुक तमुक सगळ्या वेगवेगळ्या प्रकाराला बळी पडतात लोक. हर्नियाचे उपचार करून घेण्याची आवश्यकता का आहे, काय सांगता येईल आम्हाला? सगळ्यात मुख्य म्हणजे एकदा आपल्याला हर्निया डिटेक्ट झाला तर मी तर हे सांगेल की आपण आपल्या सर्जनना दाखवा, त्यांना तुम्हाला चेक करून द्या, बघून द्या, त्यांना ठरवून द्या की हा हर्निया कुठल्या प्रकारचा आहे, याच्यात कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस आहे की नाही आणि याला शस्त्रक्रिया करायचे किती गरजेचं आहे हे तुमचं सर्जन डिसाईड करेल. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने मी तर असे, जर तुम्ही मला विचार पर्सनली तर माझ्या दृष्टिकोनातून
प्लॅन्ड ऑपरेशन हे नेहमी सक्सेसफुल असतं, लवकर असतं, रिकव्हरी लवकर असते. एमर्जन्सीसाठी थांबू नका, कारण हर्नियाचे कॉम्प्लिकेशन रेट खूप अतिशय जास्त आहे. आणि डॉक्टर साहेब, जसे तुम्ही मला बोलले आता की बेल्ट हा लावण्यामुळे पेशंट लोकांना फक्त एक मेंटल सॅटिस्फॅक्शन भेटतो की आपल्याला आपला हर्निया बरा झालेला आहे, पण तो फक्त हर्निया आतमध्ये राहतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन होण्याचे जे रेट्स आहे, त्याचे जे चान्सेस आहे ते अतिशय जास्ती असतात. तर माझ्या दृष्टिकोनातून बेल्ट हे अतिशय कुठल्याही पेशंटनी वापरू नये. ओके, म्हणजे की बेल्ट हा वापरू नये हा संदेश एक प्रकारे डॉक्टर अभिजित बागुल यांनी आपल्याला दिला. डॉक्टर अभिजित बागुल हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, खास करून हर्निया मुक्ती या विषयावरती. पण आपल्याला ह्याविषयी अधिक काही प्रश्न विचारायचे असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात आपण स्क्रीनवरती, ते जरूर टिपून घ्या. हे खास हर्नियासाठी निर्माण केलेली हेल्पलाईन आहे, ज्याच्यावरती आपण फोन करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त ईमेल आहे, त्याच्यावरती आपण हेल्प हर्निया ह्या ईमेलवरतीही आपण ईमेल करू शकता आणि आपले प्रश्न विचारू शकता. पण सगळ्यात महत्वाचं आहे की उपचार टाळू नका, आपले उपचार हे जरूर वेळेत घ्या. सगळ्यात महत्त्वाचा संदेश डॉक्टर अभिजित बागुल यांनी दिला. डॉक्टर अभिजित बागुल प्रोफेसर आहेत DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आणि ह्याच्या व्यतिरिक्त साई स्नेहदीप हॉस्पिटल कोपर खैराणे या ठिकाणी दुर्बीण तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती हर्नियापासून मुक्ती या विषयावरती आणि दुर्बीण तज्ञ असणारे डॉक्टर अभिजित बागुल आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. डॉक्टर अभिजित बागुल साई स्नेहदीप हॉस्पिटल कोपर खैराणे नवी मुंबई या ठिकाणी दुर्बीण तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी प्रोफेसर आणि युनिट हेड म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. आपण आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने 3D मेशद्वारे आपण वेदनारहित उपचार घेऊ शकतो, खास करून हर्नियासाठी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकरन्स, म्हणजे वारंवार होणारा जो हर्निया तो आपल्याला टाळता येऊ शकतो 3D मेशने. आणि वेदनारहित असे उपचार आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय रिस्क पेशंटना सुद्धा हे उपचार तेवढेच सुलभरित्या घेता येऊ शकतात. ज्यांना मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर सारखा आजार आहे, त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये राहण्याची आपल्याला गरज नाहीये. डे केअर मध्ये सुद्धा ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करता येऊ शकते. अर्थातच याविषयी आपण अधिक आता मार्गदर्शन घेतो पुन्हा एकदा डॉक्टर अभिजित बागुल यांच्याकडनं. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण पूर्वार्धात सांगितलं आम्हाला, कारणही आपण विशद केलीत आणि 3D मेशच्या उपचारांविषयी आम्हाला सांगितलं. एकंदरीतच हर्नियावरती हे जे उपचार आहेत, ह्या पारंपरिक उपचारांमध्ये आणि 3D मेशच्या उपचारांमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? कारण आपण इतके अनेक वर्ष, गेले 15 वर्ष कार्यरत आहात या क्षेत्रामध्ये, नवीन उपचार आपण नेहमी बघत आलेला आहात. ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो आपल्याला? खूप मोठा फरक आहे. पारंपरिक जे जुन्या काळीचे सर्जरी व्हायचे त्याच्यामध्ये लांब लचक इन्सिजन घ्यायला लागायचं, त्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये पेशंटला अतिशय वेदना व्हायच्या. त्याच्यानंतर आतमधलं जे हर्नियाचं होल असायचं ते बंद करण्यासाठी अतिशय टाईट प्रमाणे टाके मारायचे, त्याच्यावरती जाळी बसवायची. ती जाळी हलू नये त्यासाठी आपण त्या जाळीला भरपूर टाके मारायचे. त्याच्यात नसात अडकून पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये किंवा ऑपरेशनच्या नंतरचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये पेशंटला अतिशय पेन व्हायचे चान्सेस खूप जास्ती असायचे. ब्लिडिंगचे चान्सेस असायचे, मेश इन्फेक्शनचे चान्सेस जसे असायचे, कारण ऑपरेशन टायमिंग खूप इम्पॉर्टंट असायचं याच्यामध्ये. नंतर तिथं खूप डिसेक्शन करायला लागायचं आणि मेशची हँडलिंग अतिशय जास्ती असायची. त्यामुळे हे सगळे जे कारण आहे ते 3D मेश आल्यानंतर हे सगळं आपण, जसं मेश इन्फेक्शन बोला, ब्लिडिंग तर बिलकुल होत नाही, कॉम्प्लिकेशन तो बिलकुल होत नाही, टाके न मारल्यामुळे अतिशय पेन पेशंटला वेदना ऑपरेशन नंतर बिलकुलही होत नाही. डे केअरमध्ये ही सर्जरी करून अक्षरशः आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये ही सर्जरी करू शकतो. आणि जे हाय रिस्क कॅटेगरीचे जे पेशंट आहे, ज्यांना हृदयविकारचा आजार आहे, जसं मी आधी सुद्धा बोललेले, ज्यांना फुफ्फुसाचा आजार आहे, त्यांना 3D टेक्नॉलॉजीची जी शस्त्रक्रिया ती अतिशय लाभदायक ठरते. ओके सर, एक लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून आपण अजून हर्नियाच्या व्यतिरिक्त कोणकोणती ऑपरेशन्स करता? नॉर्मली जे आमच्याकडे जे पेशंट येतात ते सगळ्यात जास्ती पित्ताच्या थैलीमध्ये खडे असलेले पेशंट असतात. अपेंडिसायटिस जसं तुम्ही ऐकलं असाल, पोटाचा विकार आहे ते पेशंट असतात. त्याच्या व्यतिरिक्त आम्लपित्त, जुलाब, हे सगळे पेशंट सतत येत राहतात आमच्याकडे. पोट विकारांचे खास करून आणि दुर्बिणीच्या उपचारांमुळे आता खूप ह्याच्यामध्ये उपचारांमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्यामुळे विविध प्रकारचे हे जे आजार आहेत, ज्याच्यामध्ये पित्ताचे खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन आहे, अपेंडिसायटिस आहे, आतड्याचे आजार आहेत, आम्लपित्तावरचे असणारे उपचार आहेत, किंवा कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता आहे, आतड्याचे इतरही विविध आजार ज्याच्यामध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम, कोलायटिस किंवा विविध प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे करता येणं शक्य आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो
आजचा कार्यक्रमाचा विषय आहे, खास करून हर्नियावरती असणारे नवीन 3D मेशचे उपचार हेही आता उपलब्ध झालेले आहेत. त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या. हा हर्नियासाठीचा खास हेल्पलाईन नंबर आहे, ज्याच्यावरती आपण जरूर प्रश्न विचारू शकता. त्याचप्रमाणे हेल्प हर्निया ह्याच्यावरती आपण मेलही करू शकता. सर, आपण आता जे सांगितलं की पारंपरिक उपचारांवरती आता हा 3D मेशचा उपचार हा खास करून जास्त प्रगत आणि चांगल्या रीतीने लोकांसाठी लाभदायक ठरत आहे. आपण मगाशी बोलताना एक गोष्ट म्हणाला होतात की हे उपचार आता डे केअर मध्ये करता येणं शक्य आहे, म्हणजेच हॉस्पिटल ऍडमिशन आपल्याला टाळता येणं शक्य आहे का, काय सांगता येईल? हो ना, पूर्वीच्या वेळी कसं व्हायचं, हरण्याचं ऑपरेशन म्हणजे पेशंटला 2 ते 3 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला लागायचं. IV अँटीबायोटिक्स द्यायला लागायचे, बरेचसे IV फ्लुइड्स त्यांना द्यायला लागायचे, कॉस्ट ऑफ हॉस्पिटलायझेशन वाढायचं. आणि नॉर्मली पेशंटला जर आपण बोललो तुम्हाला 3-4 दिवस हॉस्पिटलला राहणार नाही, तर ते पेशंट अतिशय टाळाटाळ करायचे ऑपरेशनसाठी. पण 3D टेक्नॉलॉजीनी जे डे केअर सर्जरी जे इन्व्हेंट झालेले त्याच्यामुळे पेशंट अतिशय कम्फर्टेबल असतो. सकाळी येतो, त्याच दिवशी ऑपरेशन होतो. काही तासानंतर एकदा लघवी वगैरे पास केली, जेवण टॉलरेट केलं की पेशंट त्याच दिवशी घरी जातो. आणि अतिशय लहान छिद्रातून ऑपरेशन केल्यामुळे पेशंट एवढा कम्फर्टेबल असतो की आम्ही याला अक्षरशः की होल सर्जरी सुद्धा बोलू शकतो. ओके, सो की होल सर्जरी म्हणता येईल ज्याला, ज्यामुळे आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही, वेदना रहित असे हे उपचार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हर्नियामधला रिकरन्स आपल्याला या ठिकाणी टाळता येणं शक्य आहे. अर्थातच ह्या उपचारांविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे स्क्रीनवरती बघत असणारा नंबर आपण जरूर टिपून घ्या. हेल्प हर्नियावरती आपण ईमेल ही करू शकता आणि आपण जरूर आपले प्रश्न विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशनही उपलब्ध आहे तज्ञ डॉक्टरांचं, ज्याचा आपण लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करा. डॉक्टर अभिजित बागुल, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.